कोल्हापूर नगरीमध्ये म्हणजे आळंदी क्षेत्रामध्ये एक अशी व्यक्ती आहे का जन्माला आल्यापासून अंध आहे, परंतु त्या अंध व्यक्तीला आज ज्ञानेश्वरी पाठ झालेली आहे. काय कारण असेल तर त्याने अखंड रात्रंदिवस त्या ज्ञानेश्वरीवरून आपला हात फिरवला, आपले बोट रात्रंदिवस त्या ज्ञानेश्वरीच्या हातात दिलं, रात्रंदिवस ज्ञानेश्वरीवरून आपले बोट फिरवत राहिला आणि रात्रंदिवस फक्त श्री ज्ञानदेव या महामंत्राचा जप अखंड आपल्या हृदयामध्ये तेवत ठेवला. त्याचा परिणाम त्या अंध व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी त्याच्या पाठ झाली. अहो तुम्ही आम्ही तर चालते बोलते, आपल्याला सर्व गोष्टी जग पाहता येतंय, लिहिता येतंय, वाचता येतंय, मग आपण का ज्ञानेश्वरी वाचू नये? जगाच्या पाठीवर सगळ्यात सोपा ग्रंथ, जगाचं कल्याण करणारा ग्रंथ जर कोणता आहे तर ज्ञानेश्वरी आहे. आणि ज्ञानेश्वरी म्हणजे दुसरं काय, तुमच्या माझ्या घरामध्ये असणारा गीता ग्रंथ आणि त्याच गीता ग्रंथाचं भाष्य ग्रंथ म्हणून समाजापुढे ठेवलेले ज्ञानोबरायांनी एक प्रसाद आहे. ज्ञानोबरायांच्या मुखातून निघालेला प्रसाद म्हणजे स्वतः साक्षात भगवान पांडुरंग परमात्म्याच्या मुखातून निघालेला प्रसाद म्हणजे ज्ञानेश्वरीच्या रूपाने आहे. फक्त आम्ही तो प्रसाद ग्रहण केला पाहिजे, तो प्रसाद सेवन केला पाहिजे. आणि तो प्रसाद सेवन करत असताना तेवढ्या शुद्ध अंतःकरणाने आम्ही भावना ठेवली पाहिजे. जसं सकाळी उठल्यानंतर